असे दोन प्रकारचे वर्षोपनायिका भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत. कोणते कोणते? एक तर आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत, किंवा श्रावण पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत, अशा प्रकारचे दोन वर्षोपनायिका भगवान बुद्धाने सांगितलेली आहे. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू. आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेशनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, वर्षावासाचा आणि आपल्या वर्षावासातील या प्रवचन मालिकेचा आजचा दुसरा दिवस आहे. भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या विषयाच्या अंतर्गत प्रवचन मालिका आपण या वर्षावासामध्ये नियोजित केलेली आहे. कालच्या धम्मदेशनेमध्ये आपण मुख्य विषयाला सुरुवात केली नाही, परंतु त्या विषयाची एक पार्श्वभूमी आपण समजून घेतली की भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास जाणणं किती महत्त्वाचं आहे. जसं आपण धम्माचं तत्व जाणतो त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास सुद्धा जाणला पाहिजे, कारण इतिहास आपल्या सर्वांना प्रेरणा देतो. कारण बाबासाहेबांचंच वचन आहे ना की जे लोक इतिहास जाणत नाहीत ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत, ते लोक इतिहास बनवू शकत नाहीत. मग आपल्यालाही जर आपला इतिहास घडवायचा असेल, आपला इतिहास बनवायचा असेल, तर आपल्याला आपला इतिहास माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा ही प्रवचन मालिका आपण या वर्षावासामध्ये संपन्न करणार आहोत. त्याचे काही महत्त्वपूर्ण टॉपिक्सचं एक अल्प परिचय आपण कालच्या धम्मदेशनेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वर्षावासामध्ये आपण ही प्रवचन मालिका संपन्न करणार आहोत. आता वर्षावास सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून आपण हा वर्षावास संस्कार संपन्न करीत आहोत. या वर्षावासाचा सुद्धा एक इतिहास आहे. म्हणजे सहज हा वर्षावास सुरू झालेला नाही, एकदमच भगवान बुद्धांनी वर्षावासाचा नियम सुरू केलेला नाही. हा जो वर्षावास सुरू झालेला आहे या मागचा सुद्धा एक इतिहास आहे. हा वर्षावास का सुरू झाला, या वर्षावासाची परंपरा का सुरू झाली, या वर्षावासाचं काय महत्त्व आहे, या वर्षावासामध्ये भिक्खू किंवा भिक्खुणींची काय कर्तव्ये आहेत, आणि सोबत सोबत
या वर्षावासामध्ये तुम्हा उपासक आणि उपासिकांची काय जबाबदारी आहे, काय तुमचेही काय कर्तव्य आहे, हे सुद्धा आपण सर्वांनी जाणणं अतिशय महत्त्वाचं आहे. मागच्या आषाढी पौर्णिमेला सायंकाळच्या सत्रामध्ये आपण म्हणजे आषाढी पौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आषाढी पौर्णिमेला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन असं म्हणतो, बरोबर आहे. कारण आषाढी पौर्णिमेलाच भगवान बुद्धांनी सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये पंचवग्गीय भिक्खूंना म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प या 5 परिव्राजकांना आपण प्राप्त केलेल्या त्या बुद्धत्व ज्ञानाचा पहिला उपदेश केला. त्या पहिल्या उपदेशालाच धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. आणि धम्मचक्र प्रवर्तन केलं म्हणून आषाढी पौर्णिमेला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून आपण साजरा करतो. धम्मचक्र प्रवर्तन झालं. भगवान बुद्धांनी त्या पंचवग्गीय परिव्राजकांना धम्मचक्राचा उपदेश केला. तर धम्मचक्राचा उपदेश केला, 4 आर्य सत्यांचा उपदेश केला, आर्य अष्टांगी मार्गाचा उपदेश केला, अनित्य अनात्म दुःखाचा उपदेश केला. आणि बघा किती महत्त्वपूर्ण इतिहास आहे हा, फार महत्त्वाचा इतिहास आहे की बुद्धांचा तो धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश ऐकल्याबरोबर ते जे खाली जमिनीवर बसलेले जे 5 परिव्राजक होते त्यापैकी जो एक होता त्याचं नाव होतं कौंडिन्य. त्याच्यामध्ये धम्मचक्षु उत्पन्न झाला, म्हणजे धम्माचा चक्षु, धम्माचं ज्ञान उत्पन्न झालं. बसल्या ठिकाणी दुःखमुक्तीची पहिली पायरी त्याने पार केली, तो श्रोतापन्न झाला. पहिली पायरी, 4 पायऱ्या असतात. श्रोतापन्न झाला, पुन्हा चिंतन करून करून सकृदागामी झाला, पुन्हा चिंतन करून अनागामी झाला, अरहंत झाला. तर भिक्खू संघामध्ये पहिला अरहंत होणारा भिक्खू म्हणून त्याचं नाव लौकिक झाला भिक्खू कौंडिन्य. त्या पंचवग्गीय भिक्खूंपैकी एक तो भिक्खू होता जो पहिला दुःखमुक्त झाला, पहिला अरहंत झाला. त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. म्हणजे आषाढी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे, त्या ठिकाणी त्या 5 भिक्षूंना घेऊन पहिल्यांदा भिक्खू संघाची स्थापना केली. आणि त्या 5ही भिक्षूंनी असे हात जोडले आणि 3 रत्नांची शरण ग्रहण केली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, आणि नंतर संघ तर तयार झाला होता, मग संघं शरणं गच्छामि असं 3 रत्नांची शरण ग्रहण करून त्या ठिकाणी ते 5 परिव्राजक धम्मदीक्षा ग्रहण करतात, भिक्खू होतात आणि तिथे भिक्खू संघाची स्थापना होते. बघा, पण तो वर्षावासाचा पिरियड असतो आषाढी पौर्णिमा. जसं आता आपण हे आषाढी पौर्णिमा साजरी केली, पाऊस असतो सगळीकडे पाऊस असतो. बघा, पावसामुळे गंगा नदीला सुद्धा खूप मोठा पूर आलेला असतो. त्या पुरामुळे कोणताही नावाडी पलीकडच्या तीरावर नाव घेऊन जाण्यास तयार होत नाही. त्यामुळे भगवान बुद्धांना त्या पावसाळ्यामध्ये कुठं जाता आलं नाही, त्या पंचवग्गीय भिक्खूंना पण कुठं जाता आलं नाही. त्यामुळे जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत आपण इथेच विहार करायचा असा त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे पावसाळ्यामध्ये कुठंच जायचं नाही, नदी पार करता येत नाही, गंगा नदी पार करता येत नाही, कुठे जाता येत नाही, म्हणून त्यांनी तिथेच निवास करण्याचा, तिथेच विहार करण्याचा निश्चय केला. आणि ते 6 जण म्हणजे कोण, भगवान बुद्ध आणि पंचवग्गीय भिक्खू तिथेच राहू लागले. तर 3 महिन्यांपर्यंत त्यांनी वास केला. बघा, कारण पावसाळा 3 महिन्यांपर्यंत असतो. आषाढी पौर्णिमेपासून तिथं विहार केला, 3 महिन्यांपर्यंत विहार केला. तर ते जे 5 भिक्षू होते, 3 भिक्षू भगवान बुद्धांच्या जवळ थांबायचे, 2 भिक्षू वाराणसी जायचे भिक्षाटन करायला. त्यांची पण भिक्षा घेऊन यायचे आणि एक्स्ट्राच घेऊन यायचे बाकी तिघांसाठी आणि बुद्धांसाठी पण. कधी कधी 2 भिक्षू थांबायचे भगवान बुद्धांजवळ उपदेश ऐकायला, तर 3 भिक्षू जायचे भिक्षाटन करून, स्वतःची पण भिक्षा आणायची आणि त्या 2 भिक्षूंची आणि भगवान बुद्धांसाठी सुद्धा भिक्षा आणायची. अशा प्रकारे 3 महिन्यांपर्यंत भगवान बुद्ध त्या तिथे वास करतात. त्या वर्षाच्या कालावधीमध्ये पावसाळ्यामध्ये तिथे वास करतात. तर बघा, तो जो आहे तो इतिहास फार महत्त्वाचा आहे.
3 महिने भगवान बुद्ध पहिल्यांदा 3 महिन्यांपर्यंत त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये निवास करतात, पहिला वर्षावास करतात. तेव्हा वर्षावास सुरू झाला नव्हता, म्हणजे असा कोणता नियम नव्हता वर्षावासाचा, पण व्यवहारिक याच्या मागचे व्यवहारिक कारण आहेत, कोणतं आध्यात्मिक कारण नाही आहे. या मागचा कोणतं असं धार्मिक कारण, कोणतं आध्यात्मिक कारण नाही आहेत, व्यवहारिक कारण आहे. बाहेर पाऊस सुरू आहे, तुमच्याकडे छत्री पण नाही, तुमच्याकडे रेनकोटही नाही, काय कराल तुम्ही? घरातच बसाल ना, घरवास कराल तुम्ही. जसा वर्षावास तसा तुमचा घरवास करता की नाही? बरोबर आहे की नाही? अगदी त्याप्रमाणे सुरुवातीला नियम नव्हता, पण व्यावहारिक दृष्ट्या त्यांना त्या वर्षाच्या कालावधीमध्ये वास करावा लागला. त्यालाच आपण म्हणतो वर्षावास. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणे. तर भगवान बुद्ध पहिला वर्षावास कुठे करतात? सारनाथच्या मृगदाय वनामध्ये. कोणासोबत? त्या पंचवग्गीय भिक्खूंसोबत पहिला वर्षावास सारनाथ मध्ये करतात. आणि तो जो वर्षावासचा जो कालावधी आहे त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण घटना पण घडल्या. एक घटना अशी घडली की वाराणसीचा यशस नावाचा एक कुलपुत्र जो अत्यंत म्हणजे भोगविलासी जीवन जगायचा, तर असं भोगविलास करून करून त्याला जीवनाचा कंटाळा आला. दारू पिली होती, नशेमध्ये धूर्त असलेल्या काही स्त्रियांसोबत तो होता. त्याला ते सगळं किळसवाणं वाटलं आणि त्याचं मन अशांत झालं आणि ओरडत निघाला तो, अरे मला शांती पाहिजे, मला शांती पाहिजे, मला कोणीतरी शांत करा, मला शांती पाहिजे. असं ओरडत 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 तो यशस त्या मृगदाय वनात आला, जिथे बुद्ध विहार करत होते. भगवान बुद्धाने त्याला शांत केलं, त्याला उपदेश दिला आणि त्याला धम्मदीक्षा दिली. तो 6वा भिक्षू झाला. तो यशस 6वा भिक्षू झाला. त्याचे जे 4 मित्र होते त्यांना समजलं की अरे आपला मित्र यश तो भिक्षू झाला, अरे किती चांगला आहे, किती सुखदायक आहे. त्याचे 4 मित्र ते सुद्धा भिक्षू झाले. त्याच्या गावातील लोकांना समजलं, 50 ग्रामवासियांना समजलं काय, अरे तो यश आणि त्याचे जे 4 मित्र आहेत ते भिक्षू झाले, अरे चला मग आपण पण भिक्षू होऊया. तर ते सगळे 50 ग्रामवासी ते पण सारनाथला गेले, तेही भिक्षू झाले. तर असे सुरुवातीचे पंचवग्गीय म्हणजे 5 भिक्षू, यश त्याचे 4 मित्र ते 10 भिक्षू आणि यशसच्या गावचे 50 लोक असे भिक्षू झाले. किती झाले? 60 लोक भिक्षू झाले. बघा, पहिल्यांदा त्या सारनाथमध्ये पहिल्यांदाच 60 भिक्षू तयार झाले आणि त्या 60 भिक्षूंना भगवान बुद्ध उपदेश करतात. कोणता उपदेश करतात? चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय देसेत धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्योसान कल्याणं. आदि कल्याणं धम्म आहे हा, सुरुवातीला पण कल्याणकारक आहे. मध्य कल्याण, अरे मधादी कल्याणकारक आहे. पर्योसान शेवटी हे कल्याणकारकच आहे. हा कल्याणकारी धम्माचा उपदेश चरत भिक्कवे चारिकं. भिक्षूंनो आता चारिका करायला निघा तुम्ही, पावसाळा संपलेला आहे. आता थांबायची आवश्यकता नाहीये. आता पावसाळा संपलेला आहे, हिवाळा सुरू झालेला आहे, आता तुम्ही निघा. चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी, लोकानुकंपाय लोकांवरती अनुकंपा करा, अत्थाय हिताय देसेत म्हणजे देसना करा, देसेत धम्म या धम्माची देसना करा. आणि अशा प्रकारे ते 60ही भिक्खू त्या सारनाथ मधून 4ही दिशेने जिकडे तिकडे निघतात आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. बघा, इथून सुरुवात होते बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची. भगवान बुद्ध सुद्धा धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता निघतात. बुद्ध सुद्धा धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता निघतात. बघा, तर तुम्ही बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ वाचला आहे, नेहमी वाचत असता वर्षावासामध्ये. पण भगवान बुद्ध सारनाथच्या नंतर कुठे गेले माहित आहे तुम्हाला? कदाचित तुम्हाला ते लक्षात येत नसतील, कारण कामं भरपूर असतात ना संसारामध्ये, माणूस विसरून जातो. सारनाथ वरून भगवान बुद्ध निघतात तर ते सरळ जातात उर्वेला वनामध्ये. बुद्धगयेच्या जवळ उर्वेला वन आहे,
त्या उर्वेला वनामध्ये 3 बंधू राहत होते, त्यांना काश्यप बंधू म्हणायचे. त्यांना धम्मदीक्षा देण्यासाठी उर्वेला वनात गेले. कारण सारनाथवरून त्यांना आठवण झाली होती राजा बिंबिसाराची की अरे मी बुद्धत्व प्राप्त करायच्या अगोदर राजा बिंबिसाराला वचन दिलं होतं की जेव्हा मी माझ्या उद्देशामध्ये सफल होईल तेव्हा मी राजगृहाला नक्की येईल. तर राजगृहाला जाण्यासाठी गंगा नदी पार केली. जाता जाता त्यांना बुद्धगयाच्या परिसरात जे उर्वेला वन आहे निरंजना नदीच्या काठी, त्या ठिकाणी काश्यप बंधू राहायचे. उर्वेला काश्यप, गया काश्यप, नदी काश्यप. उर्वेला काश्यपचे 500 शिष्य होते, गया काश्यपचे 300 शिष्य होते, नदी काश्यपचे 200 शिष्य होते. असे 3 बंधू होते की त्यांचा त्या काळामध्ये लोकांवरती खूप मोठा प्रभाव होता. लोक त्यांना अरहंत म्हणायचे. हे अरहंत आहे म्हणायची लोक. लोकांना काय माहित अरहंत काय असते आणि कशाचा अरहंत. लोकांना वाटायचं का हा उर्वेला काश्यप हा अरहंतच आहे, हा अरहंतच आहे. तर भगवान बुद्ध उर्वेला जातात आणि बघा आता तेवढा काही इतिहास म्हणजे ते त्यांचं ते धम्मदीक्षा कशी झाली ते मोठा इतिहास आहे. तर उर्वेला काश्यप याची धम्मदीक्षा होते, गया काश्यप आणि नदी काश्यप आणि त्याचे 1000 शिष्य यांची धम्मदीक्षा होते. बघा हा सर्वात मोठा विजय होता भगवान बुद्धांचा. बाबासाहेबांनी तसं लिहिलेला पुस्तकांमध्ये. धम्मदीक्षेच्या मोहिमेमध्ये काश्यप बंधूंची जी धम्मदीक्षा झाली हा सर्वात मोठा विजय होता भगवान बुद्धांचा. त्या उर्वेला काश्यपाला घेऊन भगवान बुद्ध नंतर जातात राजगीरला. त्याने वचन दिलं होतं ना राजा बिंबिसाराला, वचन दिलं होतं की मी जेव्हा बुद्धत्व प्राप्त करेल तेव्हा तुझ्याकडे नक्की येईल. तर उर्वेला वनातून भगवान बुद्ध त्या उर्वेला काश्यपला घेऊन राजगीरला जातात. तर तो बघा प्रसंग, राजगीरमध्ये राजा बिंबिसाराचं एक वन असते. कारण राजगृह ही त्यावेळेस राजधानीचं शहर होतं, मगधाची राजधानी होती. जसं आता जे बिहार आहे, बिहार राज्य आहे की नाही, त्या बिहारला अगोदर मगध म्हणायचे. त्या मगधाची राजधानी होती राजगीर. राजगृहाला जातात त्या वेळूवनामध्ये आणि तिथे राजा बिंबिसार ते वेळूवन जे आहे ते वेळूवन भगवान बुद्धांना दान करतो. भगवान बुद्धांना दान करतो. ते पहिलं म्हणजे राजा बिंबिसाराने बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दिलेलं पहिलं जर दान कोणतं असेल तर ते वेळूवन आहे. राजा बिंबिसारानं दिलेलं बांबूंचं वन. आजही तुम्ही कधी राजगीरला गेले तर तिथे ते आजही ते वेळूवन आहे. तिथे बांबूंची झाडं बघा म्हणून त्याला वेळूवन म्हणायचे. तर पहिले ते दान आहे. आणि मग राजा बिंबिसार विनंती करतो की भगवान आता वर्षाला सुरुवात होणार आहे, म्हणजे काय आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, तर तुम्ही आता कुठेही जाऊ नका, इथेच वास करा ना, इथेच निवास करा. म्हणजे काय की आषाढी पौर्णिमा आली आणि भगवान बुद्धांनी ठीक आहे स्मितहस्त केलं. आता पुढच्या पावसाळ्यामधला जो माझा विहार आहे, निवास आहे, ते मी इथेच करणार आहे. तर भगवान बुद्ध त्यांचा दुसरा वर्षावास कुठं करतात, त्याच राजगीरला. राजा बिंबिसाराने दिलेलं जे वेळूवन होतं राजगृहाचं, त्या वेळूवनामध्ये दुसरा वर्षावास करतात. आणखीन तिसरा वर्षावास पण तिथेच केला. वर्षावास केला, दुसरा वर्षावास संपन्न झाला. पुन्हा पुढील वर्षावासापर्यंत धम्मदीक्षा दिली. तर राजगीरमध्ये तो प्रसंग आहे बघा, अश्वजित भंते भिक्षाटन करत असतात. तर सारीपुत्र त्यांना पाहतात, सारीपुत्र त्यांच्याकडे आकर्षित होतात. मग ते त्यांचे मित्र महामोगलाला सांगतात आणि अश्वजी भंतेजींच्या प्रेरणेने ते सारीपुत्र आणि महामोगलायन आणि त्यांचे 250 शिष्य संजय वेलट्टीपुत्ताचे हे सगळे जण त्या वेळूवनामध्ये येतात. ते सुद्धा भिक्षू होतात. हा सगळा इतिहास आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात हा सगळा इतिहास सांगितलेला आहे. तर सारीपुत्र आणि महामोगलायन हे 2 भगवान बुद्धाचे पटशिष्य असतात. सारीपुत्र हे उजवा हात होते भगवान बुद्धांचे. तर भगवान बुद्ध त्यांना दुरूनच पाहतात आणि म्हणतात की भिक्षूंनो ते बघा सारीपुत्र आणि महामोगलायन हे येत आहेत की नाही, हे धम्माचे सरसेनापती होतील.
धम्माचे रक्षक होतील। तर अशा प्रकारे त्याच वेळूवनामध्ये भगवान बुद्ध आपला दुसरा वर्षावास करतात। दुसऱ्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये हे सगळे ऐतिहासिक जे काही प्रसंग आहेत धम्मदीक्षेचे त्या दुसऱ्या वर्षावासामध्ये घडतात। पुन्हा तिसरा वर्षावास सुद्धा भगवान बुद्ध त्याच राजगिरीच्या राजगृहाच्या वेळूवनामध्ये करतात। आणि असं बघा वर्षावासाची परंपरा कशी सुरू झाली। अगोदर नियम नव्हता, सहज व्यवहारिक दृष्ट्या जसं तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे खूप पाऊस आला, लग्न असलं इम्पॉर्टंट तरी आपण जातो का? राहू द्या म्हणतो आपण, घरीच घरवास करा म्हणतो की नाही, आपण घरीच थांबतो। छत्री नाही किंवा रेनकोट नाही किंवा गाड्या घोड्या पण नाही, घरीच थांबतो आपण। कशामुळं? थांबावंच लागते, काही पर्याय पण नसतो। त्यामुळे अशी ही परंपरा हळूहळू पडत गेली बघा, की पावसाळ्यामध्ये कुठं जायचं नाही, कुठेही फिरायचं नाही, वर्षावास करायचा। अशा प्रकारे पहिला वर्षावास भगवान बुद्धांनी कुठे केला? सारनाथमध्ये मृगदय वनामध्ये केला। दुसरा वर्षावास राजगृहाच्या वेळूवनामध्ये केला। तिसरा वर्षावास तो सुद्धा राजगृहामध्येच वेळूवनामध्ये केला। असं करता 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 भगवान बुद्धांनी या जम्बूद्वीपात मुख्यतः आजचं जे बिहार आहे, बिहार किंवा उत्तर प्रदेश किंवा हरियाणा, दिल्ली, हा जो काही उत्तर भारताचा जो भाग आहे, या उत्तर भारतातील वेगवेगळ्या नगरांमध्ये वर्षावास केला। वेगवेगळ्या नगरांमध्ये त्याची लिस्ट सुद्धा आपल्याकडे आहे। असे एकूण 45 वर्षावास भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये केले। म्हणजे पहिला वर्षावास वयाच्या 35व्या वर्षी केला आणि भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण कोणत्या वयात झालं? वयाच्या 80व्या वर्षी। म्हणजे किती झाले? वयाच्या 35व्या वर्षापासून तर वयाच्या 80व्या वर्षापर्यंत किती वर्ष जगले भगवान बुद्धांचे? बुद्धत्व प्राप्त करून 45 वर्ष। असे 45 वर्षावास भगवान बुद्धांनी केले। आणि त्या 45 वर्षावासांपैकी जो शेवटचा वर्षावास होता वयाच्या 80व्या वर्षी, जो भगवान बुद्धांनी वर्षावास केला होता, तो शेवटचा वर्षावास केला होता वैशालीमध्ये। शेवटचा वर्षावास वैशालीमध्ये केला आणि त्या वर्षावास संपन्न झाला। त्यानंतरच्या येणाऱ्या पुढं माघ पौर्णिमेला तिथेच वैशालीमध्ये भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा पण केली होती। तो सगळा इतिहास आपण ऐकलेला आहे, वाचलेला आहे। म्हणजे माघ पौर्णिमेला महापरिनिर्वाणाची घोषणा केली। तिथून भगवान बुद्ध पायी चालत चालत हत्तीग्रामला गेले, कुंडग्रामला गेले। त्यानंतर ते आपला चुंद लोहार त्याच्याकडे जेवण केलं, अतिसार झाला आणि तरी सुद्धा आनंदासोबत म्हातार पण होतं, 80 वर्ष झाली होती, आजारी होते, तरी पण पायी चालत चालत शेवटी कुशीनगरला गेले। आणि त्याच वर्षीच्या येणाऱ्या वैशाख पौर्णिमेच्या रात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये कुशीनगरमधील मल्लांच्या शालवनात भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं बघा। अशा प्रकारे वर्षावासाचे हे जे काही कालावधी आहेत, एकूण 45 वर्षावास भगवान बुद्धांनी केले। आणि या 45 वर्षावासांपैकी सर्वाधिक वर्षावास कुठे केले? श्रावस्तीमध्ये सर्वाधिक वर्षावास। आणि श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी एकूण 25 वर्षावास केले। त्यापैकी 19 वर्षावास अनाथपिंडकाने दान दिलेल्या जेतवनामध्ये केले। आणि त्या जेतवनापासून अगदी जवळच असलेल्या विशाखेने दान दिलेलं जे पूर्वाराम विहार आहे, आज तर त्या विहाराचे अवशेष नाही आहे। कारण आम्ही ज्या बुद्धगया टूरला जातो श्रावस्तीला, तर लोकांना आम्ही ते विशाखेचं पूर्वाराम दाखवायसाठी नक्की घेऊन जातो। तिथे बस जात नाही, मोठी गाडी पण जात नाही, छोटासा बॅटरी ॲटो जो आहे त्या ॲटोने जावं लागतं बघा। म्हणजे आजूबाजूला सगळी लोकांची शेती आहे आणि अगदी मधोमधच असं एक अशोकाने निर्माण केलेला एक स्तंभ आहे बघा तिथे। असं इतिहासात उल्लेख आहे की सम्राट अशोकाने तिथे एक स्तंभ निर्माण केला होता, पण स्थानिक लोकांनी तो स्तंभ तोडला, त्याला शिवलिंग स्वरूप दिलं। शिवलिंग म्हणून त्याची पूजा करतात। आणि बाजूला एका तिथल्या स्थानिकच्या भिंतीत छोटंसं विहार बांधलेलं आहे,
ते जत्रा भरते बघा. पण विशाखेनं जे पूर्वाराम नावाचं विहारदान दिलं होतं, जिथे भगवान बुद्धांनी 6 वर्षावास केले, हे 6 वर्षावास केले. विचार करा ते विहार किती मोठं असेल. हे आपल्यासारखं विहार नाही, तर मोठे मोठे विहार आहेत त्यावेळेस. तुम्ही जर जेतोन विहार बघाल तर तुमच्या लक्षात येईल मोठे मोठे विहार होते. पण बघा आज ते सगळं नष्ट झालं. आपला जो वारसा आहे, बौद्ध धम्माचा वारसा नष्ट झालेला आहे. पर्यटक म्हणजे ते जे लोक आहेत आपले ते जात नाहीत सहसा लोक ते पाहायला. त्यांना सांगतो आम्ही की जा तुम्ही तिथे जाऊन बघा, ती किती विटंबना झालेली आहे आपल्या वारसाची. तर असा बघा हा इतिहास आहे. 19 वर्षावास भगवान बुद्धांनी श्रावस्तीच्या अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये केलं आणि विशाखेने जे दान दिलं पूर्वाराम, त्या पूर्वाराममध्ये 6 वर्षवास केले. अशा प्रकारे एकूण 25 वर्षवास भगवान बुद्धांनी त्या श्रावस्तीमध्ये केलेले आहेत. असे एकूण 45 वर्षावास भगवान बुद्धांनी केले बघा. तर हे वर्षावास जे झाले यामागे कोणते धार्मिक कारण नाही आहेत की धर्मात सांगितलेलं आहे हे आचरण करायचं, असं याचं मागचं कारण नाही आहे. साधे सिंपल व्यवहारिक कारणं आहेत. व्यवहारिक कारणं जसं तुम्हाला मी आता बोललो, आपल्या सामान्य जीवनामध्ये सहसा असं घडतेच ना. पाऊस आला, आपण लेकरांना आपण बाहेर पाठवत नाही, घरी थांब म्हणतो अगदी नाही, तर त्याचा घरवास झाला, आपण पण बाहेर जात नाही, घरी थांबतो. अगदी त्याप्रमाणे बघा. पण असे काही भिक्षू होते की त्यांच्यामध्ये जास्त ऍक्टिव्हपणा होता. म्हणजे बुद्धाने सांगितलं की थांबा एका ठिकाणी, म्हणजे थांबायला पाहिजे वर्षावासामध्ये. तर ते भिक्षू उन्हाळ्यात पण पायी चालायचे, पाऊस आला पावसात पण पायी फिरायचे, हिवाळा आला हिवाळ्यात पण पायी फिरायचे. म्हणजे सूर फिरतच राहायचे, पावसात पण थांबायचे नाही. तर त्यावेळेस 100 भिक्षू, 150 भिक्षू, 500 भिक्षू असे पायी चालायचे बघा. उन्हाळ्यात पण चालायचे, पावसाळ्यात पण चालत राहायचे, हिवाळ्यात पण चालत राहायचे. ते कधी स्वतःची काळजी घेत नव्हते. तर लोक त्यांची निंदा करायचे, लोक त्यांना नाव ठेवायचे. लोक असे म्हणायचे की अरे हे बघा, हे भगवान बुद्धांचे भिक्षू बघा, हे श्रमण बघा पावसाळ्यात पण फिरतात. हे बाकीचे श्रमणांकडे तुम्ही पहा ना, जैन ते आपले जे जैन साधू होते त्यावेळी, त्या जैन साधूंकडे पहा, ते चातुर्मास करतात, ते पावसाळ्यामध्ये फिरत नाही. पण हे बुद्धाचे श्रमण पावसातही फिरतात. यांच्या पायाखाली किडे येतात, किडे मरतात पायाखाली येऊन. हे आमच्या शेतातून जातात, तर शेतातून गेल्यानंतर लोक शेतकरी पेरण्या करतात ना ह्या सीझनमध्ये. तर मग हे श्रमण आमच्या शेतातून पायी जातात, त्याच्या पायाखाली आमचे ते बीज दबून मरतात, आमचं नुकसान होत आहे. अरे एवढंच काय, चिमणी सुद्धा पावसामध्ये आपलं घरटं बांधते की नाही. बघा तुम्ही पक्ष्यांना, पक्षी जे असतात ना त्यांना बरोबर चाहूल लागते बघा. आता पावसाळा सुरू होत आहे, ते पण आपला वर्षावास करतात. चिमण्या पक्षी ते सुद्धा आपला वर्षावास करतात. वर्षावास म्हणजे काय, पावसाळ्यामध्ये एका ठिकाणी राहतात, कोरड्या ठिकाणी राहतात बघा. पशु पक्षी अरे हे सगळेच वर्षावास करतात. लोक दूषण देत होते बघा ना, ते पक्षी सुद्धा वर्षावास करतात, घरटं बांधतात स्वतःचं, कुठे फिरत नाही. आणि बुद्धाचे श्रमण बघा, हे बुद्धाचे श्रमण फिरत राहतात. तर ही जी लोकांची जी निंदा आहे हे भिक्षूंनी ऐकली की अरे लोक आपली निंदा करत आहेत, आपल्या दूषण लावत आहेत की आपण पावसाळ्यात पण बाहेर फिरतो, त्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे, आपल्या पायाखाली येऊन मुंग्या मरतात, किडे मरतात. ही बातमी भगवान बुद्धांना समजली. तेव्हा भगवान बुद्ध राजगृहाच्या या वेळूवनामध्ये विहार करत होते. म्हणजे वर्षावासाचा जो नियम भगवान बुद्धांनी कुठे बनवला, राजगृहामध्ये बनवलेला आहे. जेव्हा आपण हळूहळू राजगृहाचा इतिहास तुम्हाला सांगेल ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी. सध्या आपण वर्षावासच बघत आहोत. राजगृहाच्या वेळूवनामध्ये असताना भगवान बुद्धांनी भिक्षूंना एकत्रित केलं आणि सर्वांना सांगितलं की भिक्षूंनो, मी तुम्हाला अनुमती देत आहे 3 महिन्यांचा वर्षावास करण्याची. समजलं. इथे भगवान बुद्धांनी हा नियम लावला. याच्या मागचा व्यावहारिक कारण आहे, पण नियम लावला
की पावसाळ्यामध्ये कुठं फिरू नका, कारण नदीला पूर आलेले असतात. बरेचसे भिक्षू पुरामध्ये वाहून गेले, त्यावेळी तशी व्यवस्था नव्हती ना, नद्या महापुरामध्ये वाहून गेले. त्यामुळे कोणी पावसाळ्यामध्ये बाहेर फिरू नका, भिक्षूंनी एकाच ठिकाणी वास करा. तर मी अनुमती देत आहे भिक्षूंनो वर्षामध्ये वास करण्याची. आता भिक्षू जे होते ते नवीन होते बिचारे, भिक्षूंना काही समजलं नाही की नेमका वर्षावास कधी सुरू करावं, म्हणजे कोणत्या तारखेला सुरू करावं. 1 तारखेला सुरू करायचा की 2 तारखेला सुरू करायचा की कधी सुरू करायचा. भिक्षू हे नवीन होते. तर काही भिक्षूंनी लगेच प्रश्न विचारला, भगवान पण नेमका वर्षावास कोणत्या कधीपासून सुरू करायचा, कोणत्या तारखेपासून ते माहीत पाहिजे ना, तसा पण नियम. तर भगवान बुद्ध पुन्हा सांगतात की भिक्षूंनो मी तुम्हाला वर्षोपनायिका करण्याची अनुमती देत आहे. वर्षोपनायिका, वर्षोपनायिका म्हणजे वर्षावास करण्याचा दिवस, त्याला वर्षोपनायिका म्हणतात. हा जो काही मी इतिहास तुम्हाला सांगत आहे, हा सगळा इतिहास त्रिपिटकामध्ये सांगितलेला आहे. जे त्रिपिटकाचं एक पुस्तक आहे विनय पिटक, विनय पिटक नावाचं पुस्तक आहे. त्याचे 4 ग्रंथ आहेत, भिक्खू विभंग, भिक्खुणी विभंग, त्यानंतर महावग्ग आणि चुल्लवग्ग असे 4 ग्रंथ आहेत. यापैकी विनय पिटकामध्ये जो महावग्ग नावाचा ग्रंथ आहे, त्या महावग्गामध्ये 3ऱ्या नंबरचं चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे वर्षोपनायिका. आणि त्या वर्षोपनायिकामध्ये हा सगळा इतिहास सांगितलेला आहे. तर भगवान बुद्धांनी अनुमती दिली मी तुम्हाला वर्षोपनायिकेची अनुमती देत आहे. पहिला वर्षावास करा किंवा पुढचा वर्षावास करा. 2 वर्षावासाच्या वर्षोपनायिका भगवान बुद्धाने सांगितलेल्या आहे. दोन प्रकारच्या तारखांचा उल्लेख तारखांचा म्हणता येत नाही, वर्षोपनायिका 2 प्रकारे. तर पहिल्यांदा भगवान बुद्ध म्हणतात आषाढी पौर्णिमेचा जो दुसरा दिवस आहे, वर्षावासाची जी सुरुवात करायची आहे, आषाढी पौर्णिमेला नाही, आषाढी पौर्णिमेला नाही, आषाढी पौर्णिमेचा जो दुसरा दिवस आहे तेव्हापासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत हा पहिला वर्षावास करावा. किंवा वर्षावासाची दुसरी वर्षोपनायिका, जर समजा आषाढी पौर्णिमेपासून जर वर्षावास करता आला नाही तर श्रावण पौर्णिमा, म्हणजे आषाढीच्या नंतर कोणती पौर्णिमा येते, श्रावण पौर्णिमा. तर या श्रावण पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत वर्षावास करण्याची मी अनुमती देत आहे. बघा, असे 2 प्रकारचे वर्षोपनायिका भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत. कोणते कोणते, एक तर आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत, किंवा श्रावण पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत. अशा प्रकारचे 2 वर्षोपनायिका भगवान बुद्धाने सांगितलेली आहे. पण आता हे दुसरं वर्षोपनायिका आहे त्याबद्दल कोणी म्हणजे त्याचं काही एवढं महत्त्व नाही आहे. पण पहिलं जे आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा स्पेशल पावसाचा कालावधी आहे बघा, स्पेशली. म्हणून या 3 महिन्यांच्या कालावधीलाच आपण वर्षावासाचा कालावधी समजतो आणि याच कालावधीमध्ये आपण वर्षावास संपन्न करतो. आणि तेव्हापासून बघा त्या राजगृहामध्ये भगवान बुद्धांनी हा नियम बनवला आणि तेव्हापासून वर्षावासाच्या नियमाला किंवा वर्षावासाच्या कालावधीला सुरुवात झाली. आता एवढंच नाही आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे नियम पण भगवान बुद्धांनी बनवलेले आहेत. कारण वर्षावास हा भिक्खूंचा असतो, उपासकांचा नसतो. उपासकांनी काय करायचं हे तुम्हाला मी नंतर सांगतो. पण एक लक्षात ठेवा, वर्षावास हा भिक्खूंसाठी आहे. वर्षावासाचे नियम हे भिक्खूंसाठी आहेत. तर मग असे दिवस जात गेले, काही भिक्षू कन्फ्यूज झाले की आता काय करायचं. तर अशा विविध परिस्थितींमध्ये भगवान बुद्धांनी असे छोटे छोटे नियम सांगितले. तर एक असाच नियम होता अधिक मासाचा. राजगृहामध्ये भगवान बुद्ध विहार करत होते. तर बघा 2 वर्षापूर्वी नाही, 1 वर्षापूर्वी अधिक मासाचं वर्ष आलं होतं, मला वाटतं 2022 मध्ये. तेव्हा आपण म्हणजे त्या वर्षामध्ये
श्रावण पौर्णिमा आणि अधिक श्रावण पौर्णिमा आली, आठवते तुम्हाला? केली होती आपण 2 वर्षापूर्वी, आठवते तुम्हाला? अधिक मास. तर त्यावेळेस भिक्खू संघाने एक पत्र काढलं होतं की वर्षावास जो आहे हा आषाढी पौर्णिमेला सुरुवात न करता अधिक श्रावण जी पौर्णिमा आहे तिथून वर्षावास सुरू करायचा, म्हणजे बरोबर 3 महिन्याच्या नंतर अश्विन पौर्णिमेला आपला वर्षावास संपन्न होतो. मला वाटतं 2022 मध्ये काहीतरी आहे ते. अधिक मासाचा सुद्धा नियम आहे, म्हणजे हा नियम आताचा नाही आहे, 2500 वर्षापूर्वी सुद्धा अधिक मासाचा नियम बनवलेला आहे भगवान बुद्धांनी. हे कोणामुळं? राजा बिंबिसारामुळं. म्हणजे बरेचसे जे नियम आहेत ना भिक्षूंचे, वर्षावासाचे किंवा विनयपिटकातले बरेचसे बहुतांश नियम हे राजा बिंबिसारामुळे बनलेले आहेत. हे जे तुम्ही 5 फळं देता ना पूजेमध्ये, 5 फळं देता की नाही? म्हणजे भंती सांगतो तुम्हाला की पूजेसाठी मेणबत्ती आणा, अगरबत्ती आणा, फुलं आणा, हार आणा, गुलाबजल आणा, 5 प्रकारची फळं आणा. आता लोकांना वाटते की 5 प्रकारची फळं म्हणजे बुद्धासाठीच आहेत. आता बुद्ध काय खाणार? बुद्ध थोडी तर खायला. ते भंतीला दान द्यायसाठी असते 5 प्रकारची फळं. तो नियम राजा बिंबिसारामुळे तयार झालेला आहे. आता तो नियम का तयार झाला ते नंतरच्या प्रवचनात सांगेल मी. राजा बिंबिसाराने तो नियम करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तेव्हा याच राजगृहामध्ये वेणुवनामध्ये भगवान बुद्धांनी नियम केला होता की भिक्षूंनी सायंकाळच्या वेळेला केवळ 5 प्रकारची फळं खावी, असा नियम आहे तो. बघा, फार छोटे छोटे नियम आहेत. तर याच राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना विनंती करून अधिक मासातही वर्षावास 3 महिन्यांचा करावा किंवा 4 महिन्यांचा करावा, हा जो काही नियम आहे हा अधिक मासाच्या वर्षावासाचा नियम राजा बिंबिसारामुळे तयार झालेला आहे. बघा, जेव्हा राजा बिंबिसाराचा इतिहास जर म्हणजे आपण जेव्हा बघू ना, राजा बिंबिसाराचा इतिहास फार म्हणजे इंटरेस्टिंग इतिहास आहे बघा. आणि तेवढंच थोडंसं म्हणजे याला मध्ये भावनिक सुद्धा आहे, कारण राजा बिंबिसाराला म्हणजे त्याचा जो मुलगा होता अजातशत्रू त्याने फार हाल करून त्याला मारलं. तो जो इतिहास आपण जेव्हा बघू आपण तेव्हा तुमचा ते इतिहास लक्षात येईल. तर राजा बिंबिसारामुळं अधिक मासाचा सुद्धा नियम लागू झाला. असाच एक नियम होता बघा. एक नियम लागू झाला होता की एखाद्या भिक्षूला जर वर्षावासामध्ये जर कुठं बाहेर जायचं असलं, तर एक अर्जंट कोणतं काम आलं तर तसा जो काही नियम नव्हता, तर भिक्षू म्हणायचे नाही कुठं जायचं नाही. भगवान बुद्धांनी एकाच ठिकाणी थांबायला सांगितलेलं आहे, 3 महिन्यात कुठं जायचं नाही. तर एका प्रसंगात काय झालं, कौशलचा एक राजा होता उदयन. कौशल म्हणजे उत्तर प्रदेशचं जे आहे, उत्तर प्रदेश हा कौशल राज्य म्हणायचे. उदयन राजा होता. त्या उदयन राजाने त्याच्या नगरामध्ये, कौशल नगरामध्ये सुंदर असं विहार बांधलं. म्हणजे वर्षावासाच्याच कालावधीमध्ये खूप सुंदर विहार बांधलं. आणि मग विचार केला की भंतेजींना बोलवायचं, त्यांना हे विहार दान करायचं. तर त्यांनी भिक्षूंना विनंती केली की आपण माझ्या राज्यामध्ये यावं, आम्हाला आशीर्वाद द्यावा, उपदेश करावा, आणि मी जे विहार बांधलेलं आहे हे विहार माझ्याकडून तुम्ही दान स्वीकार करावं. तर भिक्षू म्हणाले नाही राजा, आम्हाला येता येत नाही. राजाला आश्चर्य वाटलं, अहो काय झालं, इतकं चांगलं विहार बांधलं मी, दान द्यायचं आहे आणि तुम्ही का बरं नाही म्हणता? तर भिक्षू म्हणाले नाही, वर्षावासामध्ये 3 महिन्यांपर्यंत कुठेही जायचं नाही असा भगवान बुद्धांनी नियम केलेला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही. तेव्हा वर्षावासापर्यंत थांबा, वर्षावास झाला की आम्ही तुमच्याकडे येतो आणि मग जे काही दान पुण्य आहे ते करू. पण आता हा राजा होता ना उदयन राजा, हा काही थांबणार आहे का वर्षावासापर्यंत? नाही. तर तो राजा राजगृहाला आला, भगवान बुद्धांना भेटला आणि भगवान बुद्धांना त्यांनी सगळी कैफियत सांगितली. तेव्हा भगवान बुद्धांनी त्या सगळ्या भिक्षूंना जवळ बोलवलं आणि वर्षावासातला आणखीन एक नियम तयार केला. तसे तर भरपूर नियम आहे, काही 2-4 नियम तुम्हाला सांगतो. आणखीन एक नियम तयार केला की भिक्षूंनो, मी अनुमती देत आहे, वर्षावासामध्ये कोणी जर विनंती केली, आमंत्रण दिलं तर 7 दिवसाच्या आत जाऊन परत येण्याची, असा नियम तयार केला. कसा नियम आहे? जर कोणी आमंत्रित केलं कुठे बाहेर नगरामध्ये तर 7 दिवसांच्या आत जाऊन येण्याची मी तुम्हाला अनुमती देत आहे. कारण जो 8वा दिवस आहे, 8व्या दिवशी उपवास असतो ना, म्हणजे पौर्णिमा झाली बरोबर 8व्या दिवशी अष्टमी येते, पुन्हा अमावस्या येते 8व्या दिवशी, पुन्हा 8व्या दिवशी पुन्हा अष्टमी येते, बरोबर 8-8 दिवसानंतर
म्हणून 7व्या दिवशी परत या आणि बरोबर 8व्या दिवशी मग तुम्ही तुमचं उपवास ग्रहण करा आणि पुन्हा वर्षावासाला म्हणजे उपवास करून पातिमुख्य करून वर्षावासाला सुरुवात करा. तर बुद्धाने अनुमती दिली. पुन्हा मग काय झालं, हे 7 दिवसाचे नियम आहेत. तर मग लोकांना समजलं की अरे आता म्हणजे भगवान बुद्धांनी सूट दिलेली आहे 7 दिवसांची. तर जे ते बोलवायचे, भोजन दानाला बोलवायचे, बाहेरच्या नगरामध्ये बोलवायचे. तर असं करता करता हे सुद्धा भगवान बुद्धांना समजलं. तेव्हा भगवान बुद्धांनी आणखी नियम घातला. त्याच्यामध्ये नियम असा टाकला की केवळ 7 लोकच असे आहेत, 7 लोक की त्या लोकांनी जर तुम्हाला बोलवलं तरच जायचं. फक्त 7च लोक आहेत, 8वा माणूस नाही. 7च लोक अशी आहेत, त्यांनी जर तुम्हाला बोलवलं असेल, आमंत्रित केलं असेल तर तुम्ही जावं. भिक्खू, भिक्खुणी, श्रामणेर, श्रामणेरी, उपासक, उपासिका आणि धार्मिक कर्तव्य असे 7 बंधन म्हणजे 7 गोष्टी सांगितल्या, म्हणजे 7 तत्व सांगितले. जर एका भिक्खू भिक्खुणीने बोलवलं असेल, काही कामास आमंत्रित केलं असेल तर जाऊ शकता, 7व्या दिवसात परत या. श्रामणेर किंवा श्रामणेरीनं बोलवलं असेल तर जाऊ शकता, 7व्या दिवशी 7 दिवसाच्यात परत या. एखाद्या उपासक किंवा उपासिकेने बोलवलं असेल तर तुम्ही जाऊ शकता, 7 दिवसाच्या आत तुम्ही परत या. अशा पद्धतीने जर एखादं धार्मिक कर्तव्य असेल तर तुम्ही नक्की गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने असे हे छोटे छोटे नियम आहेत बघा. हे सगळे नियम तर भिक्खूंसाठी आहेत, भरपूर काही नियम आहेत, पण हे नियम सगळे सांगता येत नाही. पण वर्षावासाचा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे. आणखीन एक नियम भगवान बुद्धाने बनवला होता की कुठे कुठे वर्षावास करावा, कुठे कुठे वर्षावास करू नये. जर यदा कदाचित समजा त्या काळामध्ये काही काही भिक्षू जंगलामध्ये वर्षावास करायचे झोपडी बांधून, तर जंगलामध्ये वन्य प्राणी असतात, वाघ, बिबटे वगैरे, सिंह. त्यामुळे ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा त्रास होतो किंवा वन्य प्राण्यांची भीती आहे अशा ठिकाणी वर्षावास करू नका असं बुद्धाने शिकवलेलं आहे. किंवा ज्या ठिकाणी सरपटणारे प्राणी आहेत, साप, विच्छू असे जे प्राणी आहेत किंवा त्यांची भीती आहे अशा ठिकाणी पण वर्षावास करू नका. किंवा ज्या ठिकाणी चोर राहतात, चोरांची भीती असते ना, जिथे चोर आहे अशाही ठिकाणी वास करू नका. किंवा जिथे भूत असतात, ते सांगितलेलं बघा, जिथं भूत असतात, राक्षस असतात, तिथे पण वर्षावास करू नका असं भगवान बुद्धांनी शिकवलं. पण भूत कुठं असतात ते त्यासाठी एक बल पाहिजे ना. सामान्य माणसाला भूत दिसत नाही, ज्यांच्याकडे चांगलं ज्ञान आहे त्यांनाच भूत दिसतात, राक्षस दिसतात. तर बुद्धाने शिकवलं बघा, जिथं भूत आहे, जिथं राक्षस राहतात तिथं पण वर्षावास करू नका. किंवा एखाद्या गावात आग लागली असेल, विहारात आग लागली असेल किंवा महापूर आला असेल, त्या महापुरामध्ये पूर्ण गावचं गाव वाहून गेलं असेल आणि तुम्हाला भिक्षा म्हणजे जेवण वाढणार कोणी नाही, भिक्षाटन देणार कोणी नाही, असं जर परिस्थिती असेल अशाही ठिकाणी तुम्ही वर्षावास करू नका. अशा प्रकारचा सुद्धा एक छोटासा नियम भगवान बुद्धांनी बनवला. असे म्हणजे अनेक नियम आहेत. पण आणखीन एक महत्त्वाचा नियम होता की वर्षावासामध्ये प्रवज्जा द्यायची की नाही, म्हणजे भिक्षूची दीक्षा द्यायची की नाही. कारण प्रसंग असा होता, श्रावस्तीमध्ये असताना म्हणजे विशाखा जी होती, विशाखेचे एक नात होता, नात समजते ना, नातू, विशाखेचा नातू होता, त्याला पण श्रामणेर व्हायचं होतं. तो 7 वर्ष झाला होता, त्याला श्रामणेर व्हायचं होतं. त्याची लई आवड श्रामणेर व्हायची, मला श्रामणेर व्हायचं आहे. तर तो गेला भंतेजीकडे. पण भंतेजी म्हटले वर्षावासामध्ये तर असं काही दीक्षा देता येत नाही, कारण बुद्धाचा असा नियम आहे. मग तो बिचारा नाराज झाला, आपल्या आजीकडे आला, म्हणजे विशाखाकडे आला. आजीला म्हटला विशाखेला की मला वर्षावासात दीक्षा म्हणजे देता येत नाही असे ते भंतेजी म्हटले. तर विशाखेला वाईट वाटलं. विशाखा भगवान बुद्धांकडे गेली, भगवान बुद्धाने विनंती केली, पण आणखी एक नियम बनवला की भिक्षूंनो, मी अनुमती देत आहे की वर्षावासामध्ये श्रामणेर दीक्षा देण्याची. असे हे छोटे छोटे काही नियम भगवान बुद्धांनी बनवलेले आहेत. म्हणजे हा जो वर्षावासाचा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. हा वर्षावास कोणासाठी आहे? भिक्खूंसाठी आहे. वर्षावास, वर्षा म्हणजे पाऊस,
वास म्हणजे राहणे. पावसाळ्याच्या 3 महिन्यांच्या म्हणजे 3 महिन्यांच्या त्या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी वास करणे याला म्हणतात वर्षावास. पण आमच्या एका ताईने फोन केला, उपासिकेने फोन केला आणि भंतेजी म्हणे काय म्हणे वर्षावासामध्ये तिकडे पाऊस सुरू असते. आमच्याकडे सिमेंटचे रोड नाही, चिखल आहे, विहारात जायची इच्छा होत नाही, ते पाया भरतात म्हणे आमचे. हा वर्षावास उन्हाळ्यामध्ये असतं तर किती बरं झालं असतं. अरे म्हटलं वर्षावासाचं नावच वर्षावास आहे. उन्हाळ्यात जर वास असता तर तो कोणता वास असता? ग्रीष्मवास आहे ना. उन्हाळ्यामध्ये असतात तर ग्रीष्मवास, पावसाळ्यामध्ये आहे तर वर्षावास, थंडीमध्ये आहे तर हेमंतवास. हे 6 ऋतू आहेत ना, ग्रीष्म शरद ते काहीतरी असे ऋतू आहेत. हेमंतवास झाला असता तर सांगा बरं, वर्षावास उन्हाळ्यामध्ये असतं तर किती बरं झालं असतं. त्यांना मी समजून सांगितलं, म्हणजे वर्षावासाचा अर्थ हा अच्छा असं आहे का म्हणे. हा म्हणे मग बरोबर आहे म्हणे, बरोबर आहे म्हणे. वर्षावास हा भिक्खूंसाठी आहे. वर्षावासातले सगळे नियम हे भिक्षूंसाठी आहेत. मग उपासकांनी काय करायचं? जसं मी मागच्या मला वाटतं कालच्याच प्रवचनामध्ये तुम्हाला मी याच्याबद्दल थोडं शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे की जसं वर्षावास हे भिक्खूंसाठी पुण्यकर्म करण्याची संधी आहे, अगदी त्याप्रमाणे तुमच्यासारख्या उपासक उपासिकांसाठी सुद्धा वर्षावास म्हणजे पुण्यकर्म करण्याची संधी आहे बघा. कारण वर्षावास झाला की वर्षावासाच्या नंतर आता तुम्ही पुण्यवान आहात. मी तुम्हाला कालच बोललो की वर्षावास झाला तरी आम्ही इथं थांबणार आहोत. आमचे धम्मदौरे असतात तो भाग वेगळा, पण आम्ही तर इथंच आहोत ना, आमचं निवासन इथेच आहे. पण जिथे वर्षावास करतात भिक्षू नियमाप्रमाणे, जिथे वर्षावास झाला, कठीण चिवरदान झालं, एकदा कठीण चिवरदान कार्यक्रम झाला, पवारणा झाली की भिक्षू त्या विहारामध्ये थांबत नाहीत. बुद्ध सुद्धा थांबत नव्हते. कठीण चिवरदान झालं, पवारणा झाली की लगेच पुन्हा धम्माचा प्रचार प्रसार करत 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 कुठपर्यंत? पुढच्या वर्षावासापर्यंत. तर लोक वाटच पाहायचे बघा, कधी आमच्याकडे भंतेजी येतील, कधी आमच्याकडे भिक्खू संघ येईल, कधी आम्हाला चिवरदान देण्याची पुण्य मिळेल, कधी आम्हाला भोजनदानाचं पुण्य मिळेल. अरे कधी बुद्ध आमच्याकडे येतील, कधी बुद्धाचं दर्शन होईल, कधी भोजनदान देता येईल, कधी चिवरदान देता येईल. लोक वाट पाहायचे 9 महिन्यांपर्यंत. कारण फिरत राहायचे ना भिक्षू लोक. आपण किती पुण्यवान आहोत. आपल्याकडे तर म्हणजे एवढं पुण्याचा म्हणजे खजिनाच आहे बघा आपल्याकडे, आहे की नाही. नियमाप्रमाणे जर विचार केला तर मग वर्षावास ज्यांच्याकडे भिक्खू उपलब्ध आहेत त्यांना पुण्यकर्म करण्याची संधी असते बघा. वर्षावासामध्ये मोठी संधी असते. कोणती संधी आहे? तर भगवान बुद्धांनी जसं वर्षावास करण्याची जबाबदारी किंवा कर्तव्य भिक्षूंची आहे, उपासक उपासिकांची सुद्धा कर्तव्य आहेत. कोणती कर्तव्य आहेत? तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे या वर्षावासामध्ये आपण सर्वांनी 2 पुण्यकर्म करायला पाहिजे. 2 प्रकारचे पुण्य, म्हणजे जाणून बुजून एकदम म्हणजे विचारपूर्वक ते 2 प्रकारचं पुण्य आपण करायलाच पाहिजे. पहिलं पुण्य आपण करायला पाहिजे, तुम्ही उपासक उपासिकांनी पहिलं पुण्य करायला पाहिजे, ते म्हणजे वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण अष्टशील उपोषित व्रताचं पालन करायला पाहिजे. काय करावं? अष्टशील उपोषित व्रताचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी आषाढी पौर्णिमेपासून पूर्ण 3 महिने अश्विन पौर्णिमेपर्यंत अष्टशील उपोषित व्रताचं पालन करा. फार पुण्याचं हे पुण्य आहे बघा, खूप मोठं पुण्य आहे. ज्यांना 3 महिने जमत नाही त्यांनी अश्विन पौर्णिमेपासून तर पुढच्या दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत वर्षावास करा. 2 महिने करा. ज्यांना 2 महिने जमत नाही त्यांनी 1 महिना करा. ज्यांना 1ही महिना जमत नाही त्यांनी कमीत कमी महिन्यातून 4 दिवस तर करा. पौर्णिमेला, चतुर्दशीला आणि दोन्ही अष्टमीला 4 दिवस तर करा. बरं ज्यांना 4ही दिवस जमत नाही त्यांनी कमीत कमी पौर्णिमा आणि अमावस्याला 2 दिवस तर करा. बरं ज्यांना 2 दिवस जमत नाही त्यांनी पौर्णिमेला तरी करायलाच पाहिजे, आहे की नाही. किमान पौर्णिमेला तरी करायलाच पाहिजे. 1 दिवस का होईना. महिन्यातून 1 पौर्णिमा असते, वर्षावासाला 3 पौर्णिमा आहेत, 3 पौर्णिमा आपण करू शकतो. पण ज्यांना पौर्णिमेला पण जमत नाही त्यांना आम्ही हात जोडतो. ठीक आहे, तुमचं मंगल हो. अरे 1 दिवस जमत नाही म्हणजे कमाल झाली की नाही. आता 1 दिवस सुद्धा मग आम्ही असं करतो, तुमचं मंगल हो, तुमचं मंगल हो. जाऊ दे आता, तुम्हाला काय उपदेश करायचा नाही.
तर कमीत कमी एक दिवस का होईना आपण उपोषित व्रताचं पालन करावं, हे पहिलं पुण्य करा या वर्षावासाच्या कालावधीमध्ये. आणि दुसरं पुण्य आहे चतुपच्चयदायक बना. चतुपच्चयदायक, कारण चतुपच्चयदायक होण्याची संधी फक्त आणि फक्त या वर्षावासामध्येच मिळते बघा. चतुपच्चयदायक म्हणजे काय? चतु म्हणजे चार, पच्चय म्हणजे प्रत्यय, म्हणजे भिक्षूंना वापरातल्या ज्या काही दैनंदिन गोष्टी आहेत अशा 4 प्रकारच्या गोष्टीचं दान. चतुपच्चय, 4 प्रत्ययाचं दान देण्याची संधी तुम्हाला या वर्षावासामध्ये मिळते. पहिलं प्रत्यय आहे भोजन. वर्षावासामध्ये भोजन प्रत्यय आहे. और तुम्ही 1000 लोकांना भोजन द्या लग्नामध्ये, ते पुण्य होत नाही, पण भिक्षूंना भोजन दान द्या, हे तुमचं पुण्य आहे. 1000 लोकांना दिलेल्या जेवणाच्या बरोबरीचं पुण्य बघा, एका भिक्षूला भोजन दान देणं. कधी घडते? हे फक्त वर्षावासामध्ये घडते. दुसरं प्रत्यय चिवर दानाचं प्रत्यय. वर्षावासामध्ये आपण चिवर दान करण्याचाही संकल्प केला पाहिजे. तुम्ही 1000 लोकांना कपडे देता लग्नामध्ये, ते पुण्य होत नाही, भांडणं होतात. पण इथे काय आहे? चिवर दान दिलं, भिक्षू काय म्हणतात? तुमचं मंगल हो, तुमचं कल्याण हो, तुम्ही कसं जेवण कसंही द्या हो, तुमचं मंगल हो म्हणतात. असंच बनलं जेवण, तसंच बनलं जेवण, मीठ जरा कमीच होतं म्हणतात. आणि काय होते? 2 गुलाबजामुन वाढले असते तर काय झालं असतं? बिघडलं असतं काही? याच्यावर जिलेबी वाढली तर बरं झालं असतं ना हो. काय असं म्हणतात ना लोक, म्हणजे खातातही आणि गुणगान पण गातात बघा. अरे कसलं पुण्य झालं. पण भिक्षूला भोजन दान द्या बरं. भिक्षूंना भोजन दान, तुमचं मंगल हो, तुमचं कल्याण हो, तुमच्या सगळ्या परिवाराचं मंगल हो. असं म्हणणार नाही कच्चं आहे, आंबट आहे, हे आहे, असं आमकं ढमकं आहे, असं म्हणणार नाही. तुमचं मंगल हो म्हणतील बघा. तुमचं पुण्य आहे ना हो. चिवरदान दिलं, तुमचं पुण्य, तुमचं मंगल हो. त्यानंतर तिसरं प्रत्यय आहे औषधी. औषधी सुद्धा दान दिली पाहिजे आपण. त्याला गिलानपच्चय म्हणतात, औषधीचं दान. कारण शरीर आहे, शरीराला आजार होतात, रोग होतात. तर आपणही भंतेजींना औषधीचं दान दिलं पाहिजे. आजकाल लोक आता जागृत होऊ लागले बघा. तो कोणी आम्हाला पॅरासिटमोल गोळी दान देते, भंते खूप फिरता तुम्ही, हे गोळ्या ठेवा, किंवा ते डोलो गोळी असते ना, ती गोळी दान देतात. झेंडूबाम देतात लोक. भंतीला काम करतात, डोकं दुखतं कधी कधी भंतीचं लावत राहा, हे घ्या झेंडूबाम घ्या, सर्दी होते विक्स घ्या, असं. म्हणजे हे तिसरं प्रत्यय बघा, हे औषधीचं सुद्धा दान दिलं पाहिजे. आणि चौथं जे दान आहे ते निवासाचं दान आहे. निवासाचं दान. निवासाचं दान म्हणजे काय? विहाराचं दान, म्हणजे राहण्याचं निवासस्थान. भिक्खू निवास, जसं आपल्याकडे भिक्खू निवास आहे, भिक्खू निवास असेल, किंवा संडास बाथरूमची व्यवस्था असेल, किंवा त्या ठिकाणी झोपण्यासाठी काही चादर, पलंग, बेडशीट, किंवा पाय पुसण्यासाठी वगैरे जे काही असेल ते सगळं, ते काही आहे ते सगळी काय त्या दानामध्ये मोडते बघा. तर असे 4 प्रकारचे दान आहेत. पहिलं आहे भोजन दान, दुसरं आहे चिवरदान, तिसरं आहे औषधीचं दान, आणि चौथं आहे विहाराचं दान. अशा प्रकारे हे 4 प्रकारचं दान देण्याची संधी तुम्हाला फक्त आणि फक्त या वर्षावासामध्येच प्राप्त झालेली असते. आता लोक म्हणतात, भंतेजी आमच्याकडे कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला पण या, येताना चिवर पण घेऊन या. कारण आमच्याकडे भंतेजी पण नाही, चिवर पण नाही. चिवर तर दान द्यायचं आहे. चिवर काय बौद्धाचार्याला तुम्ही थोडी दान द्याल हो? बौद्धाचार्याला दान देताय की चिवर नाही? चिवर तुम्ही भंतीनं दान द्याल ना हो, तेच पुण्य आहे तुमचं. म्हणून हे 4 प्रकारचं प्रत्यय दान देण्यासाठी आपण चतुपच्चयदायक बनलं पाहिजे. चतुपच्चयदायक. तर अशा प्रकारे या वर्षावासाच्या कालावधीमध्ये 2 पुण्य करत चला. एक, अष्टशील उपवास व्रताचं पालन करा. दुसरं, चतुपच्चयदायक बना. आणखीन मी ऍड करतो त्याच्यामध्ये, तिसरं जे तुमचं पुण्य होते ते पुण्य होते वर्षावा झाल्याच्या नंतर कठीण चिवरदान देण्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होते बघा. कारण भिक्षू आहेत ना, भिक्षूंनी अधिष्ठान केलेलं आहे. आता ज्या विहारामध्ये उपासकच ग्रंथ वाचन करतात, म्हणजे त्यांच्याकडे भिक्षू उपलब्ध झालेले नाहीये, तर काय करतील बिचारे? त्याच्या भिक्षूच नाहीये, स्वतः काम करतात, ग्रंथ वाचन करतात. चांगली गोष्ट आहे, करायला पाहिजे, भिक्षू उपलब्ध नाही आहेत. पण त्यांना ते पुण्य मिळत नाही ना. त्यांना चतुपच्चयदायक व्हायचं पुण्य मिळत नाही, किंवा त्यांना कठीण चिवरदान देण्याचं पण पुण्य मिळत नाही. ते पुण्य कोणाला मिळते? ज्यांच्याकडे भिक्खू अधिष्ठान करतात वर्षावासाचं, त्यांना हे पुण्य लाभ मिळते. तर तुम्ही पुण्यवानात बघा की तुम्हाला या वर्षावासामध्ये हे सगळं पुण्य प्राप्त करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तर आपण या संधीचं नक्की सोनं करावं.
या सगळ्या पुण्यमय गोष्टी आपण या वर्षावासामध्ये संपन्न करीत असतो. तुम्हा सर्वांप्रती मी या वर्षावासाच्या निमित्ताने मंगलकामना अर्पण करतो. हा सगळा वर्षावासाचा इतिहास आहे. हा इतिहास आपण सर्वांनी जाणून घ्यावा आणि जास्तीत जास्त पुण्यकर्म करण्यासाठी आपण धडपड करावी, पुढाकार घ्यावा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना समाप्त करतो.